हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. छान संध्याकाळ झाली आहे आणि आज दिवसभर पाऊस अजिबात नव्हता. ऊन वगैरे मस्त पडलं होतं आणि तुम्हाला ऐकायला येईल गाणी वगैरे लागले. तर आज आहे आमच्याकडे समाप्ती आहे. ग्रंथ बसतो श्रावणामध्ये, तुम्हाला माहिती असेल. सो कोकणामध्ये ग्रंथ बसतो आणि आज समाप्ती आहे. तर ती गाणी लागली आहेत, तर त्याचा आवाज तुम्हाला येत असेल. आणि छान क्लायमेट झालं आहे. म्हटलं चला संध्याकाळचं चालू करूया व्हिडिओ आणि तुम्हाला दाखवा किती छान क्लायमेट झालेलं आहे. तो जरा दाखवते. तर बघू शकताय मस्तपैकी काळे ढग वगैरे आलेले आहेत. पण ना पावसाचा जो काही हे होता ना, म्हणजे भर होता ना, तो फार कमी झालेला आहे. आणि आता मधून एखाद दुसरी सर येते, पण ती काही एवढी जोराची येत नाही आणि मोठासा पाऊस येत नाही. बारीक बारीक पाऊस असतो. पण आता जो काही त्याचा भर होता तो फार कमी झालेला आहे. त्याच्यामुळे आता सगळे लोक छान, म्हणजे असं सगळे आनंदात आहेत, कारण की बाबा पाऊस गेला. कारण की आता सगळे सण वगैरे आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि सगळी कामं वगैरे अजून तशीच आहेत. त्याच्यामुळे पाऊस आपल्याला नको पाहिजे, म्हणजे अगदी पण नको, पण थोडाफार येऊन जर चालेल. पण हा जो 3-4 दिवसात जो पाऊस पडला ना, मुसळधार पाऊस पडला आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की सगळीकडेच भरलं होते. म्हणजे शाळा वगैरे बंद होत्या. आजूबाजू जे काही नद्या वगैरे होत्या त्या सगळ्या भरलेल्या होत्या. त्याच्यामुळे कुठे जाता येत नव्हतं किंवा काहीच येत नव्हतं. आणि त्याच्यात आता सण आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की सणामध्ये आपण सगळीकडे फिरतो, हिंडतो. तर त्याच्यामुळे पाऊस आपल्याला जास्त असेल तर आपल्याला कुठे जाता येत नाही. तर त्याचं पण कारण होतं. पण आज क्लायमेट खूप छान आहे, खूप म्हणजे खूप छान आहे आणि मस्त वारा पण सुटलेला आहे. म्हणून म्हटलं चला आज संध्याकाळचा ब्लॉग चालू करूया. सो आज काय नाही, आज तुम्हाला मी थोडक्यात निसर्गाबद्दलच सांगणार आहे. आणि छान असं आता पावसामध्ये ना हे क्लायमेट किंवा हे जे सौंदर्य आहे ना, ते बघण्याचं एक वेगळंच हे असतं आणि मजा येते. आणि आत्ता सगळीकडे नाचणी वगैरे पण पसवायला स्टार्ट झालेली आहे. जी हळवी नाचणी वगैरे आहे ना, ती पण पसवायला स्टार्ट झालेली आहे. आणि आज बऱ्यापैकी ऊन पडलेलं होतं, त्याच्यामुळे लोकांनी सगळं जे काही कडधान्य असेल किंवा आता मोदक वगैरे बनवण्यासाठी आमच्याकडे तांदूळ वगैरे धुतले जातात, सुकवले जातात. तर आज ऊन पडलेलं वगैरे त्याच्यामध्ये ते पण करून झालेलं आहे सगळ्यांनी. सो ते पण एक झालं आहे काम. तर अशी छोटी-मोठी कामं असतात, त्याच्यामध्ये अडथळे येतातच असतात. म्हणजे थोडक्यात पावसामुळे काहीच होत नव्हतं. पण आज ऊन वगैरे मस्त पडलं होतं. त्याच्यामुळे आणि छान वाटतंय क्लायमेट वगैरे. आणि जर मध्येच 4 दिवस पाऊस पडत असेल आणि जर 5वा दिवस खूप चांगला असेल तर मस्तच वाटतं. सो अशा पद्धतीने आता ही समोर तुम्हाला जी झाडं दिसतात ना, हे आणि त्याच्याच तिकडे येते. तर ही चिरफळ माहिती आहे ना तुम्हाला? औषधी चिरफळ असतात जे आपण भरडलेलं भात वगैरे असतं त्याच्यात टाकतो. तर हे ते आहे झाड आणि त्याच्यावर आता लागलेच सुद्धा छोटे-छोटे. ह्या सीझनमध्ये लागतात ते. आणि तो आपला आहे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवरती, कशा पद्धतीने वापर केला जातो कोकणामध्ये चिरफळांचा, कसे काढली जातात, कसं झाड असतं. हे काटेरी प्रकारचं झाड असतं आणि काढताना आपल्याला खूप वरती वगैरे चढता येत नाही. आपल्याला काठीच्या साहाय्यानेच काढावे लागतात, कारण की भयंकर काटे असतात त्याच्यावरती म्हणून. आणि आता सगळीकडे लागले आहेत. आणि एक म्हणजे लहानपणीची गोष्ट म्हणजे आम्ही त्याच्यासोबत खेळायचो सुद्धा. फटणं तुम्हाला माहिती असेल, ते वाजवायचो त्याच्यामध्ये टाकून. तर तेच आहे, हे आता सगळीकडे लागलेत. आता रानात जर तुम्ही कुठे फिरलात ना, तर तुम्हाला हे झाड असं काटेरी बघायला मिळेल. आणि त्याच्या ना बुंदापासून ते वरपर्यंत आणि त्याच्या फांदीला पण असे काटे असतात. बुंद्याला थोडे जाडसर असतात, पण जे वरती असतात ना ते छोटे-छोटे असतात. तर इथे सगळी चिरफळाची पण झाडं आहेत. हे पण समोर जे दिसते ना, ते पण चिरफळीचंच आहे आणि छोटं आहे पण ते. पण हे जे 2 आहेत ना ते आहेत. सो इकडे विकायला पण असतात चिरफळ वगैरे. तर इथे तुम्ही बघू शकताय काळे ढग आलेले आहेत. पण आता पाऊस पडणार नाही, कारण की कसं असतं, प्रत्येक झाडाचं जसं बहर असतो लागण्याचा, त्याप्रमाणे पावसाचा सुद्धा बहर असतो. त्याच्यामुळे आता जो काही बहर होता 3 ते 4 दिवसाचा तो झालेला आहे. आणि आता एकदम म्हणजे छान असं क्लायमेट आहे. आता काही पाऊस जरी आला तरी असं काही कंटिन्यू लागणार नाही, जसं आता 4-5 दिवस कंटिन्यू लागलं. त्याच्यामुळे ठीक आहे, पण आता काही पाऊस जास्त लागणार नाही. आणि मेन म्हणजे आता कसं असतं माहिती आहे का, हे नक्षत्रवाईज पाऊस लागतो कोकणामध्ये. सगळे जी काही वयस्कर पिढी आहे किंवा जे आपल्याकडे एजेड लोकं आहेत त्यांना जास्त ह्याच्यातलं कळतं. तर आता ते असं म्हणतात की परवाच आमच्याकडे बोलत होते की आता जे नक्षत्र संपेल त्याच्यानंतर जे पुढचं नक्षत्र असेल ते म्हैशीवरती आहे. म्हणजे कसं असतं, नक्षत्रांमध्ये पण प्राण्यांचा सुद्धा उल्लेख आहे. तर म्हैशीवरती नक्षत्र आहे, त्याच्यामुळे पाऊस पडण्याची जास्त शक्यता आहे असं म्हणतात. सो आता कोकणामध्ये ना जसं पावसाळा चालू होतं ना, तशी नक्षत्र चालू होतात. जसं अळंबी ज्या नक्षत्रात रुजते ना, म्हातारा असेल, टणका असेल, त्याच्यामध्ये अळंबी रुजते. सो पुढे आता पूर्वा वगैरे पण तुम्हाला माहिती असेल, पूर्वा पण येतात. सो पूर्वामध्ये पण जो पाऊस पडतो ना एकदम
असं बारीक बारीकच पडतो, पण तो कंटिन्यू पडतो. म्हणजे येऊन जाऊन, म्हणजे जरी असा मोठा पाऊस नाही, पण दिवसभर जरी लागला ना तरी बारीक 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 पाऊस असतो. सो पूर्वा पण एक नक्षत्र आहे. सो अशा पद्धतीने वेगवेगळी नक्षत्र असतात कोकणामध्ये. सो हे आत्ताच्या पिढीला माहिती आहे. इथून पुढची जी पिढी येईल त्यांना माहिती की नाही आपण सांगू शकत नाही. पण जेव्हा पावसाळा चालू होतो तेव्हा छानपैकी सगळी नक्षत्र असतात आणि मस्तपैकी क्लायमेट झालं आणि मस्तपैकी छान बसली आणि छान वारा लागतो आहे. सो ही पुढे जी सगळी आहेत ना, इकडे शेती वगैरे आहे, नाचणी वगैरे, वरचा पट्टा आहे त्याच्यामुळे इकडे सगळी नाचणी वगैरे केली जाते. भुईशेंगा पण केल्या जातात. भुईशेंगा कधी नाचणी काढून झाल्यानंतर भुईशेंगा वगैरे केल्या जातात इकडे. तर अशी हा सगळा वरचा पट्टा आहे त्याच्यामुळे इकडे सगळी नाचणी वगैरेच केली जाते. भात पण केला जातो, पण भात लवकरचा केला जातो कारण की पुढे कसं पाऊस पडेल नाही पडेल माहिती नसतं महानच्या ह्याला. पुढे जेव्हा भातं पसवायला येतात ना तेव्हा पाऊस हवा असतो थोडा, पण तेव्हाच पाऊस गायब होतो. त्याच्यामुळे इकडे ना सगळे ह्या पट्ट्याला वगैरे थोडा जे हळवी भातं वगैरे असतात ती, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ना जी हळवी नाचणी आहे ना तीसुद्धा पसवायला स्टार्ट झालेली आहे. सो अशा पद्धतीने हे आजचं मस्तपैकी क्लायमेट आहे आणि आज ऊन पण छान पडलेलं तो त्याच्यामुळे अजूनच मस्त वाटलं. सो आजच्या व्हिडिओमध्ये ना थोडक्यात तुम्हाला मी माहिती सांगितली आहे कारण की थोडी कामं वगैरे असतात घरातली वगैरे, त्याच्यातून वेळ वगैरे काढून आपल्याला व्हिडिओ बनवावा लागतो. तर म्हटलं आज चला संध्याकाळचाच व्हिडिओ बनवूया. छान क्लायमेट आहे, मस्तपैकी वारा वगैरे सुटलेला आहे आणि आज समाप्ती आहे त्याच्यामुळे तुम्हाला गाण्यांचासुद्धा आवाज येईल. सो आज समाप्ती आहे. प्रत्येक गावांमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये ग्रंथ वाचला जातो किंवा ग्रंथाची पूजा केली जाते आणि ग्रंथ समाप्ती केला जातो. सो आमच्याकडेसुद्धा आहे. सो चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि मस्तपैकी आत्ता मी ते व्हिडिओ थांबवते आणि असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार. तोपर्यंत बाय बाय.